घरी बसू बसू लय कंटाळा येत होता म्हणून मी रानात गेलो आणि डायरेक्ट 3-4 एकर मका पेरून टाकली. तर हॅलो भावांनो, माझे नाव आहे रेहान आणि मी आरबीएनबी कॉलेजमध्ये शिकतोय. आता रोजच्या सारखं सकाळी सकाळी निघालो होतो कॉलेजच्या दिशेने आणि कॉलेजला जाता जाता सगळ्यात महत्वाचं काम म्हणजे पेट्रोल टाकणं. आणि पेट्रोल टाकता टाकता पेट्रोल पंप टाकायचा विचार तर आला होता, पण पेट्रोल पंप आपण जर टाकला तर अंबानीचं काय होऊन हा विचार करून मी प्लॅन कॅन्सल केला आणि मी जाऊन बसलो डायरेक्ट लेक्चरला. आणि कॉलेज चालू झाल्या तर इतकं काही लिखाण कोणी देत नव्हतं, पण आता सगळ्या शिक्षकांनी जरा जास्तच मनावर घेतलेलं दिसत होतं. डायरेक्ट हात दुखूपर्यंत लिहायला लावित होते, इतकं लिखाण काम होतं. मग एका मग एक डायरेक्ट 3 लेक्चर केले आणि हात तुटायचा राहिला होता. इतकं लिहून आम्ही डायरेक्ट मधल्या सुट्टीमध्ये निघालो होतो कॉलेजमध्ये राऊंड मारायला. आणि शाळेतले लहान लहान मुलं ग्राउंडवर क्रिकेट खेळताना आम्हाला चांगले दिसत नव्हते, म्हणून आमच्या संघटनेच्या एका सदस्याने त्यांच्या हातातून डायरेक्ट बॅट हिसकली आणि त्यांना डायरेक्ट प्रेक्षक वर्गामध्ये उभा करून क्रिकेट खेळायला सुरुवात केली. मग शेवटी आमच्या संघटनेसोबत भांडण करू करू 1-2 ओव्हर खेळलो आणि आलो आपण डायरेक्ट घरी. घरी आल्यानंतर मला रानात मकाची बॅग घेऊन जायची होती आणि मी ती डायरेक्ट 120च्या स्पीडनं दुकानातून घेऊन आलो होतो डायरेक्ट रानामध्ये. आणि ज्यांना ज्यांना पण या मका पेरणीच्या यंत्राचं नाव माहिती आहे त्यांनी मला कमेंट करून सांगा. आणि त्यानंतरच माझ्या भावाने डायरेक्ट 120च्या स्पीडने डायरेक्ट मका पेरायला सुरुवात केली होती. आणि या पेरणी यंत्राची बनावटच अशी आहे की ते एकदम योग्य प्रकारे जमिनीत एक एक बीट टोपत चालतं आणि याने आपला पेरणीचा फारसा खर्चही कमी होतो. आणि या पेरणी यंत्राच्या मदतीने आम्ही 2 ते 3 दिवसात 3 ते 4 एकर मका एकदम खतरनाकरित्या पेरून टाकली होती. आता मी जातो मका पेरायला. आजचा व्लॉग आपण इथे समाप्त करू. जर हा व्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि फॉलो करा मला.